1972 मध्ये सुरुवात झाली। ते उत्पादनाच्या एका खोलीत सुरुवात झाली। त्यानंतर 2 कॅनच तिथं चालू, 2 कामगार होते। त्यावेळेला एक ठराविक 5-7 उत्पादकच दूध घालतो। शंकर शेळके, दत्तू खांडेकर, योगोड पाटील, भालू दनाने अशा अनेक काय तर थोडी बहुत उत्पादक त्यावेळेला होती। नंतर हळूहळू ते उत्पादक कमी झाल्यावर एकच कॅन दूध जायला लागले। तिथनं थोड्या दिवसानं तपकिऱ्यांच्या इथं नेली, शंकर तपकिऱ्यांच्या घरात। तिथं संस्था बरीच वर्ष झाली। पुन्हा महावीर डेअरीची स्थापना झाली। तिथं पुन्हा संकलन वाढलं। पुन्हा त्यावेळेला तिथं स्थापना झाली त्यावेळेला बापू शेख कामगार होते। तिथनं कामगार वाढले, तिथनं 5-6 कामगार वाढले। हळूहळू तिथं संस्था चांगली चालायला लागली। भिशी पाटलांनी त्यावेळेला उत्पादकासनी आपलं थोडं पैसे आणि उत्पादकाचे पैसे त्यातलंच काढून ही योजना चालू केली। ती काय थोडे दिवस चालली, काय लोकांना परवडली नाही। नको असं करून ती त्यावेळेला बंद झाली। पुन्हा वारण्याचे डॉक्टर येणार, ट्रीटमेंट देत होती फुकट, काही त्याला खर्च नव्हता। ते हळूहळू असं चालत गेलं। पुन्हा थोड्या दिवसांना त्यांनी पतसंस्था काढली। त्या पतसंस्थेत पैसे जावं लागले, ती उत्पादकाला वेळेला पैसे मिळायला लागले। अशी करत करत संस्था ही पुढे गेली आणि ते अजूनही पुढे चालू आहे। दिवाळीला बोनस मिळायला लागला, फरक बिल चालू झालं, की उत्पादकाला बराचसाच फायदा होत गेला। नंतर त्यांनी काय योजना काढल्या की शेतकऱ्याला सबसिडी मिळवून द्यायची, जनावर आणायची। काय मिरजेचं त्यावेळेला जनावर आणली, बरेच दिवस मिरजेला जायत होती। पुन्हा काय थोडे दिवस यांनी हरियाणाला गेली, काय बेंगळुरूने गाय पण आणल्या। असं होईत ही संस्था वाढत गेली आणि त्या लोकांना त्यावेळेला लाभ पण मिळाला। आणि काय पाहिजे ज्यावेळेला संस्था चालू केली त्यावेळेला लोकांना महावीर डेअरी आणि महावीर पतसंस्था लोकांचं बरंच आर्थिक त्यांची सोय झाली। त्यामुळं संघाचं दूध पण वाढलं। महावीर डेअरी ही संघाचा 1 नंबरला। भिशी पाटलांनी संस्था चालू केली, महावीर डेअरी वारणा पतसंस्था, आणि लोकांना बरंच ती उपयोगात आली। नंतर महावीर डेअरी 3000 लिटर दूध संकलन व्हायला लागले। नंतर काय लोकांनी भिशी पाटलांनी महावीर डेअरी आणि पतसंस्था काढली, ही लोकांना बरेच, बाकी काय नाही आहे ती संस्था चांगली, लोकांना बराचसाच फरक आहे। सन 1972ला स्वर्गीय भिशी पाटलांनी महावीर दूध संस्थेची स्थापना केली। त्यावेळेला आमचे आजोबा श्री दत्तात्रय लालू चाळके त्याच्यामध्ये दूध उत्पादक, आम्ही आमच्या ऐकण्यात सर्वसाधारण 5 ते 6 उत्पादक त्याच्यामध्ये अवेलेबल। त्यानंतर संस्था नावरूपाला आम्ही संस्था जवळपास 25 वर्ष झाल्यात आम्ही संस्था जवळून अनुभवतोय। भिशी पाटलांनी दूध संस्था पतसंस्था या माध्यमातून गोरगरिबांच्या गरजा तसंच आर्थिक पाठबळाला मदत केली। या योजनेत भिशी पाटलांनी म्हैस खरेदी गुजरात असू दे, हरियाणा असू दे, गाय खरेदी बेंगलोर असू दे किंवा मिरज असू दे, लोणी मार्केट असू दे, या माध्यमातून सर्वसाधारण अनुदान देऊन संस्था नावरूपाला 10 वर्ष संस्था वारणा दूध संघात 1 नंबरला होती। त्याच्यामध्ये संस्थेचं कलेक्शन 3000 लिटरपर्यंत गेलं। त्याच्यामध्ये चारा अनुदान असू दे, पशुखाद्य अनुदान असू दे, विविध प्रकारचे गोळी, तसंच गहूभुसा, आटा, सरकी यासारखी पशुखाद्य गावातल्या गावात अवेलेबल करून दिलं होतं। सर्वसाधारण आमची 3री पिढी आता दूध संस्थेमध्ये आता। तसेच संस्थेमार्फत विविध योजना, विमा असू दे, तसं औषधं यासारख्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या। त्यामध्ये दिवाळीला फरक असू दे बोनस या स्वरूपात मिळत होतं। त्यानंतर विविध प्रकारची तांब्याची यासारख्या फेट शेतकऱ्यांनी जास्तीत दूध उत्पादन जास्तीत फॅटमध्ये यामध्ये बक्षीस वितरणची योजना त्यावेळेला चालू केली आणि त्या अजून देखील चालू आहे। आताच्या सर्वसाधारण स्पर्धेच्या काळात अजूनही संस्था नावरूपाला चांगली खरी उतरलेली आहे। आज देखील आम्ही आता असलेल्या संचालक असू दे, चेअरमन असू दे, यांच्यासमोर स्वतः ठळकपणे आम्ही आमच्या अडचणी सांगू शकतो। त्या माध्यमातून आम्हाला काही कमी जास्त काही अडचणी असलेल्या आम्ही जाऊन सांगू, ते आमच्याकडे सॉल्व्ह होते। एखादी योजना आमच्याकडून पण ऐकून घेतली जाते, त्याला आम्हाला फार महत्त्व मोलाचं वाटतं। एवढंच मी मांडतो। माझे नाव राजगोंडा पायगोंडा पाटील। मी महावीर सहकारी दूध उत्पादक संस्थेचा उत्पादक आहे, दूध उत्पादक। गेली 35 ते 40 वर्ष मी त्या संस्थेला दूध सप्लाय करतोय। 10 वर्षापूर्वी मी त्या संस्थेचा 10 वर्ष संचालक राहिलेलो आहे। पूर्वी आम्ही हरियाणातून आणि जिंदमधून वगैरे प्रकरण करून म्हैशी आणलेल्या आहेत। त्यानंतर परत बेंगलोरवरून आणि पंजाबमधून गायी पण आणलेल्या आहेत। संस्थेवरती माझा पूर्ण विश्वास असल्यामुळे मी संस्थेला सतत दूध सप्लाय करतोय आणि दुधाचे आम्हाला 10 दिवसाला बिलिंग मिळतंय। त्यामध्ये कुठं उशीर वगैरे काय होत नाही। संस्थेकडून व्यवस्थित आम्ही जे दूध सप्लाय करतोय त्याचे व्यवस्थित पैसे वगैरे मिळतात। संस्थेकडून म्हैस आणि गाय खरेदीसाठी अनुदानही मिळतं आणि आता जे संस्थेचा 50वा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त संस्थेला मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। माझं नाव वैभव अण्णासू पाटील। मी श्री महावीर दूध व्यवसाय संस्थेचा सभासद आहे। मी गेले 25 वर्ष दूध उत्पादक आहे।
स्टार्टिंगला एक दोन परत गेल्या वर्षी दहा जण म्हशी घेतल्या. आता दूध एक 100 लिटर दूध आपल्यानी गोटा अनुदान मिळाले 21%. दरवर्षी वार्षिक सभेला आम्हाला नंबरासाठी गाई म्हशीसाठी बक्षीस मिळते, सत्कार बी केला जातो. बाकी संघाकडून डॉक्टर वगैरे विजिट पाहिजे तेव्हा मिळते. सर्व गाई बेंगलोरच्या आहेत, म्हशी हरियाणातून आणलेल्या. दिलीप रामचंद्र मोरे, आमदार पेशी पाटलांनी महावीर संस्था हे सुरुवातीला एका ओपन मुस्लिम समाजाच्या कट्ट्यावर स्थापन करून दूध संकलन चालू केलं. त्यावेळेला आमचे 3-4 केंद्र होते. त्यानंतर दुसऱ्या संस्था चांगली चालली, दूध उत्पादक चांगलं चालल्यामुळे आम्ही उपाध्यांच्या घरी घेण्यास सुरुवात केली. या ठिकाणी सुद्धा भरपूर दूध झाले, संस्थांची प्रगती होऊ लागली. त्यामुळे मग तिसऱ्या ठिकाणी आम्ही नंतर ना डॉक्टर यांच्या घरी दूध घ्यायला चालू केलं. त्यावेळी सुद्धा दूध उत्पादक चांगलं झालं. त्यानंतर आम्ही ना पाटील तपकिरे यांच्या घरी घरासमोर दूध घ्यायला चालू केलं. त्यावेळेला आमचं 10-20-30 कॅन असं चालू झालं. त्यानंतर आम्ही स्वतःची त्यांनी हे स्वतःची इमारत होती. त्या इमारतीमध्ये जवळजवळ आमचे दूध 30-40 कॅन संकलन चालू झालं. असं त्यांनी करत त्यांनी प्रगती वाढत गेली. त्यामुळं आणि पेशी पाटील यांनी दूध उत्पादकासाठी दूध उत्पादक स्वरूपात भेट वस्तू डिव्हिडंड वगैरे हे देण्याची सुरुवात केली. त्यानंतर पेशी पाटलाने दूध उत्पादक संघाबरोबर वारणा दूध संघाबरोबर प्रथम क्रमांकाचे सुद्धा पारितोषिक बऱ्याच वेळेला केले. त्यावेळेला दूध उत्पादकासनी त्यांनी भेटवस्तूसुद्धा दिल्या. नंतर त्यांनी वारणा दूध संकलनाशी संबंध सोडून वारण्याचे डॉक्टर्स वगैरे आपल्या संस्थेसाठी स्पेशल बोलवून घ्यायला आले, विजिट घ्यायला आले त्यांचे. नंतर कमी दरात औषधं वगैरे वारणा डेअरीहून आपल्याला मिळू लागली. तसेच जनावरांचा इन्शुरन्स, कामगारांचा इन्शुरन्स वगैरे डेअरीमार्फत करू लागले. आणि असे करत असताना आपल्याला डेअरीची प्रगती करण्यासाठी जम्बू पाटील, डी मास्तर, बंधूजनांनी आणि त्या काळात जे चेअरमनपद चांगल्या प्रकारे करून डेअरीला एक उच्चांक गाठण्यासाठी मदत केली. नंतर बापूतारा हे पण त्यात सहभागी होते. आणि आत्ता संस्था भरभराटीतच चालू आहे. आणि वडील कंपनी दूध संस्थेला भरभराटीत चालूसाठी इतर चेअरमनांनी सुद्धा असेच प्रयत्न करून त्यांनी आपली जागा निस्वार्थी सांभाळून आमदार पेशी पाटलांचं स्वप्न साकार करावं एवढीच माझी इच्छा. त्या उत्पादनातून मला भरपूर फायदा मिळत गेला. त्याचबरोबर मी परत ते एक जनावर करत 3 गैर नंतर ती थोडी बचत होत मुलांचे शिक्षणही मी त्यांच्यातनं पार पडले. त्यावेळेला मला कर्जासाठी पण सहकार्य केले. महावीर डेअरी पतसंस्था, लक्ष्मी सरस्वती यांनी सुद्धा मला सहकार्य केले. त्यांना फीची मला अडचण ज्या वेळेला येईल त्या वेळेला मी महावीर डेअरीमधून पैसे घेतले आहे. त्यातूनच माझ्या मिस्टरांचाही दवाखाना सुरू झाल्यानंतर मला एकदम तुम्हाला रक्कम देता येणार नाही म्हणून त्यांनी 25,000 असे मला 2-2 लाख रुपये दिले. ते माझं उदाहरण हे लोकांना बाहेरच्या सुद्धा माझ्यासमोर त्यांना सांगितलं. यांनी किती रक्कम नेली आणि किती फेडली, पण तुम्हाला हे 20,000 5 वर्षात फेडता आलं नाही असे त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर माझ्या घराचंही मोठा पाऊस आला. ज्या दवाखान्याच्या अडचणीमुळे मला घरच्यांच्याकडं पैसाही नव्हता, माझ्याकडे नव्हता. मुलांचं शिक्षणही, मुलगी MBA केली, मुलगा BCA केला, MCA 1 वर्ष केला. अशा अडचणीतून मला सहकार्य महावीर डेअरीवाल्यांनी केलं. त्यामुळे मी आज 30 वर्ष झालं महावीर डेअरीला दूध नित्य नेमाने कधीही माझं एकही दिवस दूध नाही असं झालेलं नाही. त्यातूनच मला प्रत्येक 4 वर्ष गेली की माझ्या मिस्टरांचा दवाखाना, खोबाचं ऑपरेशन झालं, नंतर घराचंही झालं, नंतर अटॅक झाला, नंतर माझी आई आजारी पडली. प्रत्येक वेळा मला त्यांनी सहकार्य केले. मी त्यांना 50 मागितले तरी सुद्धा 30-35 न्या जावा, नंतरच्या बिलात न्या जावा असं त्यांनी मला सहकार्य भरपूर केलं. त्यामुळे माझ्या मुलांचंही शिक्षण झालं. मी आज तागायत अजूनही दूध माझ्या महावीर डेअरीला आहे. सध्याही आहे. माझं एकही दिवस दूध नाही असं होत नाही त्यांना.
आयोजित केली आहे. या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय सावकर साहेबांना आनंद विनंती करतो. दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून आजच्या या सोहळ्यात आपल्या शुभ हस्ते आदरणीय सावकर साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय दीपप्रज्वलनाचा सोहळा. संपन्न होतोय दीपप्रज्वलनाचा सोहळा. शुभ हस्ते संपन्न होतोय दीपप्रज्वलनाचा सोहळा. मान्यवरांना विनवण्याची प्रमुख मान्यवरांचे अध्यक्ष माननीय महेंद्रसिंह चव्हाण सरकार, त्याचप्रमाणे विविध संस्थांचे पदाधिकारी, याशिवाय आजच्या या माझ्या विनंतीला मान देऊन चोपडे सर आज इथं हजर आहेत, त्यांचंही मी या निमित्तानं स्वागत करतो. पत्रकार बंधू सगळे हजर आहेत. संजय पाटील गुंकीजे, संतोष भोसले आहेत, सुनील पाटील. जमणार नाही असं लक्षात आल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला की पहिल्यांदा आपण डेअरीचा कार्यक्रम उरकून घेऊ. ही डेअरी स्थापन करताना त्याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगायची झाली तर 23/72 या संस्थेची स्थापना झालेली आहे. दूध संघाची स्थापना, वारणा दूध संघाची स्थापना 67ला झालेली आहे. त्यानंतर पहिल्या 5 वर्षात ज्या संस्था स्थापन झाल्या त्याच्यामध्ये हे आपली एक संस्था अग्रक्रमानं आहे. सुरुवातीला पहिल्या 5 वर्षात 10-15 संस्था झाल्या असतील, नंतर हळूहळू झाल्या, पण सुरुवातीला ज्या झाल्या त्यामध्ये आपल्या संस्थेचा नंबर लागतो. आणि त्यानिमित्तानं मला म्हणजे स्वतः सगळं पाहिलेलं आहे, मी स्वतः बघितलेलं आहे, म्हणून काय गोष्टी या ठिकाणी मला सांगाव्याशा वाटतात. त्या म्हणजे दुष्काळ पडला होता 72ला, मोठा दुष्काळ पडला होता आणि तात्यासाहेबांच्या प्रेरणेनं भागात सगळ्या प्राथमिक दूध संस्था स्थापन करायचं चालू होतं. आणि माझे चुलते स्वर्गीय भिसे पाटील यांनी सुद्धा ह्या संस्थेची मूर्तमेढ रवायला सुरुवात केली होती. मला वाटतं 1 वर्षाचा वेळ गेला असेल त्याच्यामध्ये, 70 पासून हे चालू झालं असेल. शेअरची रक्कम 10 रुपये होती, ते सुद्धा त्यावेळेला जास्त वाटायचे. तर गावात 2 ठिकाणी हे संकलन सुरू झालं. 72 साली नोंदणी झाल्यानंतर पहिलंच गावविरीजवळ एक अवगुण नसगुण पाटील आहे राहतात, त्यांच्या घरासमोर एक कट्टा होता दगडी, तिथं एक संकलन व्हायचं. आणि भरते आणि त्याच्याही आधी आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे पहिल्यांदा गावात सहकारी तत्वावर सोसायटी स्थापन झाली आणि त्यानंतर जी स्थापन झाली ही पहिली संस्था आहे सहकारी तत्वावरची. आणि ही संस्था ज्यावेळेला स्थापन झाली त्यावेळेच्या काही गोष्टी सुद्धा मला आठवतात की गावात गवडी यायची शिरोली म्हणून, बरेचसे गवडे 2-3 माहीत नाही आता, म्हणजे वही ठेवायचे किंवा काय तोंडी होतं, काही म्हणजे
माझं वय त्यावेळेला कमी असल्यामुळे मला माहीत नव्हतं. कदाचित जुन्या लोकांना माहीत असेल काय पद्धत होती त्यांची. तर हे नेमकं त्यांचा परतावा त्यांना मिळत होती. आणि त्यानंतरच्या सचिव सुद्धा आता वंदना माडे आहेत, त्यांचंही काम चांगलं आहे. आणि चेअरमन पदाची जी खुर्ची आहे त्याचं पावित्र्य इथल्या सगळ्या चेअरमनने पाळलेलं आहे, राखलेलं आहे. आणि त्यामुळेच या संस्थेची प्रगती झालेली आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. ही संस्था होते तर त्यांच्या घरामध्येच बरीच वर्ष संस्था होती. त्यानंतर आणखीन बऱ्याच लोकांचा सहभाग म्हणजे जंबू यशवंत पाटील, त्यांच्या शेजारी पायगोंडा भाऊ पाटील म्हणून होते. त्याच्यात आणि वर्षाला आता पैसे काढत जाऊन आता 8 वर्ष राहिले ही रक्कम वसुला. 8 वर्षात बऱ्यापैकी रक्कम जमा होईल आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला मोठी वस्तू आम्ही देऊ असं या निमित्तानं मी आश्वासन देतो. तसा ठराव या आमच्या मासिक मिटिंगला घेतो की ही रक्कम आता आम्ही हिरक मसोला वर्क करतो आणि त्याचा परतावा त्यावेळेला तुम्हाला द्यायचा आम्ही प्रयत्न करू. त्यानंतर विश्वस्त यानंतर दूध संस्थेचे चेअरमन या विभागाच्या विकासाची धुरा त्यांच्या खांद्यावरती असावी असा विचार यामध्ये निर्माण करणाऱ्या आदरणीय अशोकराव माने बापू यांचा सन्मान सोहळा. मोहन मालतोडे समुद्र यांचा सन्मान सोहळा झालाय. 2 नंबरला होतोय. पुढील दूध उत्पादक आहेत सुभाष वसंतराव माने होतोय. धोंडेबा सुभान चव्हाण. सलीम काशिम महाबरी. कुमार बापू पाटील आहेत का? चला. गेली 50 वर्ष झालं संस्थेस निरंतर दूध पुरवठा करणारे हे मान्यवर आहेत. कलगोंडा श्यामू मिर्जे. दिलीप रामचंद्र मोरे. श्रीमती अक्काताई शंकर नाईक. समोर बघा. यानंतर काही विशेष स्पर्धा परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या मान्यवरांचा सन्मान सोहळा आपण संपन्न करतोय. यानंतर पदी निवड झाल्याबद्दल हा सन्मान सोहळा संपन्न होतोय. यानंतर आदरणीय अशोकराव माने बापू यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान सोहळा संपन्न करावा. यानंतर विनंती करतो यानंतर पुढील सन्मान सोहळा स्वीकारण्यासाठी सत्कारातील शेवटचा सोहळा अभय अशोक पाटील यांना विनंती करतो. हा सोहळा स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावरती यावं. आदरणीय सावकर साहेबांना विनंती करतो हा शेवटचा सोहळा आपल्या शुभ हस्ते संपन्न व्हावा. व्यासपीठावरील मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो. धन्यवाद. आपल्या जिल्ह्याचे नेते आमचे मार्गदर्शक वर्णा समूहाचे सर्व आमदार डॉक्टर विनोदजी कोरे सरकार सावकर साहेब, या संस्थेचे अध्यक्ष एन.आर. पाटील साहेब, आमच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या काकी चव्हाण सरकार, माळी साहेब आणि उपस्थित सर्वच या संस्थेचे संचालक, पत्रकार, प्रमुख पदाधिकारी, उपस्थित बंधूंनो, बराचसाच वेळ झालेला आहे. एन.आर. पाटील साहेबांच्या अतिशय प्रेम आहे त्यांचं. आज सहकारी संस्था एन.आर. पाटील साहेबांनी पतसंस्था असेल, दूध संस्था असेल आणि या सहकाराचं जाळं या गावामध्ये त्यांनी विणलं केलेलं आहे.
सगळ्या संस्था अतिशय फायद्यात आहेत आणि म्हणून हे सहकार हे कायमपणे सक्षमपणानं राहिलं पाहिजे, जगलं पाहिजे. समाजाच्या लोकांना त्याचा विकासाच्या माध्यमातून लावलेलं रोपटे आहे त्याचा वटवृक्ष झालेला आहे, त्याचा फायदा आपल्या सर्वांना होणार आहे. आणि म्हणून सर्वांनी आपण एक संघपणानं आज एकमेकाबद्दलचा आदर आणि प्रेम. 52 वर्षापूर्वी सुरू झालेली ही सहकारी संस्था 52 वर्षाची यशस्वी कारकीर्द पूर्ण करत असताना आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत असताना या 50 वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी या संस्थेला हातभार लावला, मनापासूनची साथ दिली, त्या सगळ्या आज आपल्यात हयात नसलेल्या सभासदांची आठवण करत असताना आज ह्या संस्थेचा वारसा चालवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आलेली आहे त्या सगळ्या सभासदांच्या समोर आपल्या दैदिप्यमान वारशाचा इतिहास मांडावा आणि ह्या 50 वर्षाचा हा सुवर्ण महोत्सवाचा आनंद संपन्न करावा यासाठी आयोजित केलेला हा आनंदाचा सोहळा. या सोहळ्यामध्ये अतिशय मनोभावे उपस्थित राहिलेले, या संस्थेवर प्रेम करणारे, या संस्थेबरोबर सहभागी झालेले सगळेच दूध उत्पादक सभासद, ज्यांच्या जीवावर खरं तर हा व्यवसाय आज सुरू, ते आदरणीय अशोकरावजी माने बापू खरं तर आपल्या सगळ्यांना ह्या सुंदर कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी आमंत्रित केलं ते या संस्थेचं इरिगेशन फेडरेशनचे चेअरमन आमचे सहकारी विक्रांतजी पाटील, वारणा बाजारचे संचालक अनिलजी पाटील, वारणा कारखान्याचे संचालक विजयराजजी धनवडे, व्यासपीठावर उपस्थित असणारे संजयजी माने, किनी गावातल्या सामान्य माणसाला आधार देत असताना, ह्या गावचं समाजकारण बदलत असताना, इतिहास बदलत असताना, या गावचा भूगोल बदलायचं सुद्धा सामर्थ्य या सहकाराच्या माध्यमातून इथल्या सामान्य माणसाच्या, गोरगरिबाच्या कुटुंबामध्ये आपण कशा पद्धतीने साकारू शकलो या सगळ्या विषयाची आठवण खरं तर आपल्या सगळ्यांच्या समोर झाल्याशिवाय राहत नाही. मला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की ज्याचा उल्लेख येणार पाटलांनी केला की ही संस्था म्हटलं की कैलासवासी BC पाटलांची आठवण आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी उभा आहे. खरं तर मी लहान असल्यापासून एका गाव गुंडी राजकारणाचं प्रतिनिधित्व करणारा कार्यकर्ता कसा असावा याचं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणून खरं तर आपण त्यांच्याकडे बघितलं. मला वाटतं ह्या किनी गावातल्या ह्या कार्यकर्त्याला गावानं एवढं मोठं प्रेम दिलं की आमदार ही पदवी खरं तर एखाद्या कार्यकर्त्याला एखादं गाव प्रेमानं देऊ शकतं. हे भाग्य खरं तर BC पाटलांना त्या ठिकाणी येणार साहेब मिळालं. इतकं प्रेम खरं तर त्या आपलं जीवन हे खरं तर समाजाच्या उत्कर्षासाठी आहे आणि ते मी वाहून घेणार आहे या भूमिकेतून ही पिढी जगली. या पिढीचं योगदान खरं तर आज आम्हाला एक वेगळ्या व्यासपीठावर त्या पिढीच्या संकल्पनेतून आपण येऊन पोचलो. कसं आहे तुमची दिनचर्या, सकाळी 6ला उठल्यानंतर 6:30 पावणे 7 वाजता ह्या दूध संस्थेत येऊन बसायचं, तास 2 तास इथं घालवले, कुणाची कामं बघायची, तिथनं वारणा दूध संघात येऊन बसायचं, संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत परत यायचं. म्हणजे ह्या माणसानं कधीही संसार केलेला आहे किंवा कुटुंबाच्या कामासाठी काही स्वतःचे 2 तास दिलेलं येणार साहेब मी तर कधी बघितलं नाही. सगळं आयुष्य ह्या गावातल्या ह्या संस्थांच्यासाठी वाहून आणि माझं काम कसं आदर्श होईल याची एक सातत्यानं धडपड करण्याची खरं तर त्या सगळ्या पिढीची एक धडपड म्हणून आपण या सगळ्या कामाच्या इतिहासाकडे त्या ठिकाणी बघू शकतो. ज्याचा उल्लेख केला, अनेक चांगल्या पद्धती ह्या व्यवसायामध्ये आपण वारणेच्या माध्यमातून आणायचा प्रयत्न केला. मला आठवतंय वारणा साखर कारखाना 59 साली सुरू झाला. 1200 टनानं सुरू झालेला हा कारखाना सहकारातलं एक व्यासपीठ म्हणून काम करत असताना त्यावेळेला वारणा नदीला पाणी नव्हतं. वारणा कारखाना चालवायला सुद्धा पंचगंगेचं पाणी आणायला लागायचं. पंचगंगेचं पाणी संपल्यावर एका श्रीपती पाटलांच्या किर्लीच्या विहिरीवरनं पाणी आणून कारखाना चालवायचा. अशा परिस्थितीमध्ये ह्या परिसराच्या उत्कर्षाचं स्वप्न कसं बघायचं आणि म्हणून त्यावेळेला हा विचार केला गेला की ज्यांच्या शेतीला पाणी नाही आहे, ज्यांची शेती कोरडवाहू आहे
पावसावर अवलंबून शेती करणारी जी लोक आहेत, ज्यांना जमीनच नाही आहे, जे शेतमजूर आहे, त्या वारणा परिसरातल्या लोकांच्या उन्नतीसाठी मला काही काम करता येईल का, या भावनेतून खरं तर ह्या दुधाच्या संकल्पनेची झालेली सुरुवात. आणि खरं तर दूध व्यवसाय म्हणून करायचा हा विचार सुद्धा कुणाच्या मनात नव्हता, असं त्या काळात जाऊन आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं. पारंपरिक शेतीची कामं करायसाठी म्हणून, घरात एखादं पैलवान पोरगं तयार करायसाठी म्हणून, घरात एखादं चांगलं दुभतं जनावर असेल ही हौस म्हणून खरं तर जनावर पाळायची त्या काळातली असणारी व्यवस्था. काही ठराविक मंडळी गवळी पद्धतीने व्यवसाय करत असताना दुधाचा व्यवसाय करावा ही संकल्पनाच कुणाच्या मनात नसणारा तो काळ. आणि मला वाटतं 69 साली ज्या वेळेला वारणा दूध संघाचं पहिलं संकलन झालं आणि त्या दिवशी बाबा मुहूर्तावर किती दूध येईल, दूध संघ तर आपण उभा केला. दूध संघ उभा झाल्यानंतर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभा राहिली आणि दूध किती गोळा होईल हा विचार करत असताना मला वाटते पहिल्या दिवशी 450 लिटर दूध खरं तर वारणा दूध संघात ह्या सगळ्या 70 गावातनं गोळा झाला. म्हणजे त्यावेळेला बाबा किमीतनं किती दूध आलं असेल, कोडोलीतनं किती आलं असेल, घुणकीतनं कधी आलं असेल, मला वाटते 2-4 लिटर सुद्धा दूध कुठल्या गावातनं आलं होतं का नव्हतं, असा तो पहिला वारणा दूध संघाचा दिवस. आणि बघता बघता आज आपण रोज 5.5 लाख लिटर दूध गोळा करण्याच्या टप्प्यावर त्या ठिकाणी जाऊन पोहोचलो. गावागावातल्या ह्या संस्था खरं तर 3200-1600 लिटर पर्यंत दूध गोळा करत असताना गावात इतर संस्था निर्माण झाल्या आणि गावांच्या दूध उत्पादनाची शक्यता वाढवणाऱ्या काळामध्ये जाऊन पोहोचलो. जातीवंत जनावरं पाळली पाहिजेत हा विषय लोकांना शिकवायचा प्रयत्न आपण केला. मला वाटते अनेक आपल्या गावातल्या लोकांनी बघितलं असेल की जनावरं घेण्याची स्पर्धा लागायची. हरियाणाला जाऊन आणि गुजरातमध्ये जाऊन तिथल्या म्हशी आणायची स्पर्धा आपण केली. बेंगलोरला जाऊन गायी आणायची स्पर्धा आपण केली. मला वाटते येणार साहेब तुमच्या महावीर पाटलांचे आपले रावसाहेब पाटील आणि त्यांनी एक गोटा केला होता किनीमध्ये आणि मशीनचा स्विमिंग टँक केलाय, अशी त्याची चर्चा त्या काळात. आणि मी तो गोटा बघायला आलो. म्हणजे दुधाच्या व्यवसायावर प्रेम किती असावं किंवा म्हणजे कुणालाही सांगितलं तर पटणार नाही की बाबा किनी गावातला एक शेतकरी मशीनचा स्विमिंग टँक करतो आणि त्यातनं म्हशी पाळायचा व्यवसाय करायचा प्रयत्न करतो. इतका हा व्यवसाय फुललेला आणि फुलवायचा प्रयत्न केलेला एक काळ. आणि ह्या प्रत्येक गोष्टीला शक्ती देण्याचं काम या संस्थांनी वारणा दूध संघानं केल्याचं काम आपण बघतोय. सबसिड्या आपण द्यायचो, जाण्या येण्याचा खर्च द्यायचो. मला वाटते ज्या काळात आज आपण निघालोय, आपण स्वातंत्र्याचा खरं तर अमृत महोत्सव त्या ठिकाणी साजरा केला, घराघरावर आपण तिरंगा लावला. पण मला सांगितलं पाहिजे की ह्या 75 वर्षानंतर एखाद्या गोरगरीब माणसाला जर घरात कोण आजारी पडलं तर त्यानं फोन लावायचा आणि त्याच्या फोनवर त्या माणसाला तपासायला डॉक्टर त्याच्या घरात येईल. अशी अवस्था आज आपण माणसांच्यासाठी तयार करू शकलो नाही. पण वारणा परिसरातल्या ह्या दूध व्यवसायाच्या क्रांतीच्या माध्यमातून माझ्या वारणेच्या दूध उत्पादकाची म्हैस किंवा गाय जर आजारी पडली आणि त्यानं जर फोन लावला तर औषध घेऊन डॉक्टर त्याच्या दारात अर्ध्या पाऊण तासाच्या आत पोहोचतो. ही व्यवस्था इथल्या जनावरांच्यासाठी आपण निर्माण करू शकलो. हे यश आणि हे कष्ट खरं तर ह्या व्यवसायाच्या पाठीमागं आपण केलेल्या कामाचं यश आहे असं मला सांगितलं पाहिजे. ज्याचा उल्लेख येणार साहेबांनी या ठिकाणी केला की शनिवार रविवार 2 दिवस आम्ही लोणावळ्याला खरं तर वारणा दूध संघाचे वेगळे वेगळे पदार्थ विकणारे जे वितरक आहेत त्या सगळ्यांचा एक मेळावा घेतला होता की बाबा आज प्रचंड मोठी आव्हान आहे की वारणा त्यावेळेला सुरुवातीला एकटं होतं, सहकाराशिवाय दुग्ध व्यवसाय नव्हता. आज अनेक लोक ह्या व्यवसायात आल्यात, खाजगी संस्था आल्यात, परदेशी कंपन्या भारतातल्या दुधाच्या बाजारपेठेमध्ये यायचा प्रयत्न करतायत. अशा काळामध्ये ह्या परिसरातल्या सामान्य शेतकऱ्यांनी निर्माण केलेला वारणा हा ब्रँड ज्यानं महाराष्ट्रातल्या, कर्नाटकातल्या, गोव्यातल्या, गुजरातच्या आजूबाजूच्या लोकांच्या मनावर एक वेगळं अधिराज्य निर्माण केले. आज वारणेचे पदार्थ विकत असताना तुम्हाला काही अडचणी आहेत का? वारणेच्या दुधाच्या वेगळ्या वेगळ्या उत्पादनांच्या बाबतीत खरं तर ग्राहकांच्या काही सूचना आहेत का? काही तक्रारी आहेत का? आपल्याशी स्पर्धा करणारे ज्या इतर दूध संस्था आहेत त्यांचा प्रॉडक्ट कुठला आपल्यापेक्षा चांगला आहे असं कुठल्या ग्राहकाचं म्हणणं आहे का? आणि असल्या तर ह्या सूचना तुम्ही प्रांजळपणानं सांगा. जसं वारणेचे दूध उत्पादक आमचं कुटुंब आहे
तसं वारणेचं हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये रिप्रेझेंटेशन करणारं, प्रतिनिधित्व करणारे तुम्ही सुद्धा सगळे वितरक आमचे कुटुंबीय आहात आणि म्हणून आपल्याला हा ब्रँड अजून मोठा करायचा आहे. त्या बाबतीतल्या सूचना आपण सांगा आणि खरोखर अतिशय सुंदर अशा सूचना आणि वारणेबद्दलच्या ग्राहकांच्या असणाऱ्या भावना जर मी कधी तुम्हाला ऐकायला दिल्या तर तुम्हाला पटणार नाही. म्हणजे काही एका वितरकानं डोळ्यात पाणी आणत असताना मी वारणा माझी आई आहे, वारणेमुळं माझं कुटुंब जगलं, इतक्या भावनिक प्रतिक्रिया त्या ठिकाणी व्यक्त केल्या. आणि अनेक ग्राहकांना गुणवत्ता असेल, भेसळ असेल, असं जर दूध तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला वारणा घ्यावं लागेल, ही विश्वासाची एक नवीन सिद्धता त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला. आणि म्हणून खरं तर 50 वर्षामध्ये सुरू झालेलं हे काम आज वारणा नावाला एक ब्रँड म्हणून त्या ठिकाणी घेऊन गेलं. वारणा साखर कारखाना ही आपली सुरुवात होती, पण वारणेची ओळख जर खरंच आज वारणेच्या बाहेर किंवा जिल्ह्याच्या बाहेर जर कोणामुळे झाली असेल तर वारणा श्रीखंड हे वारणेची ओळख निर्माण करायचा एक महत्वाचा टप्पा ठरला. आणि वारणेचा बालवाद्यवृंद हा दुसरा टप्पा ठरला. तुमच्या आम्हाला सगळ्यांना ओळख देणारी ही संस्था ही तुमच्या कष्टात निर्माण झालेली आहे आणि ह्या कष्टाला हे व्यासपीठ देणारं, तुम्हाला तुमच्या संस्थांच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग देणारं हे महावीर दूध संस्थेचं हे व्यासपीठ खरंच आपल्या सगळ्यांच्या जीवनात एक आमूलाग्र बदल करू शकलंय असं मला प्रामुख्यानं वाटतं. खरं तर 50 वर्ष हे म्हणायला सोपं आहे, 50 वर्षात काय बदललं हे सांगायला सोपं आहे, पण प्रामुख्यानं मी जर तुम्हाला ह्या व्यासपीठावर सांगायचं ठरवलं की खरंच महावीर दूध संस्था नसती, वारणा दूध संघ नसता तर नेमकं काय झालं असतं असा प्रश्न कधी आपण आपल्याला विचारणार आहे का? आणि हा प्रश्न विचारत असताना मग ह्या संस्थेच्यामुळे नेमकं काय झालं याच्या अनेक गोष्टींची आठवण आपल्याला त्या ठिकाणी होते. मला आपल्याला सांगितलं पाहिजे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादातनं खरं तर महाराष्ट्राच्या अपारंपरिक ऊर्जा आणि फलोत्पादन खात्याचा मंत्री म्हणून मला 5 वर्ष काम करायला मिळालं. आणि हे काम करत असताना विदर्भ हा जो महाराष्ट्रातला एक भाग आहे, त्या विदर्भातल्या अनेक शेतकरी आत्महत्या करतायत आणि ही लोक आत्महत्या का करतायत ह्याचा अभ्यास करायसाठी म्हणून काही लोकांची कमिटी त्या ठिकाणी निवडली गेली. देशाचे पंतप्रधान त्यावेळेला मनमोहन सिंग होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की 15 लोकांना की तुम्ही जाऊन ज्या लोकांनी आत्महत्या केल्या त्यांना घरी जाऊन भेटा, प्रामुख्यानं त्यांच्या घरातल्या लोकांच्याकडनं काय तुम्हाला ऐकायला मिळते ते समजून घ्या, आजूबाजूचे त्यांचे मित्रमंडळ नातेवाईक यांच्याकडनं काय ऐकायला मिळते ते सांगा, पण नेमके महाराष्ट्रातले शेतकरी आत्महत्या का करतायत याचं उत्तर आम्हाला तुमच्या कमिटीच्या माध्यमातून सांगा. आणि मला वाटते आम्ही अभ्यासाला म्हणून त्या ठिकाणी गेलो आणि मला आश्चर्य वाटलं. मी विदर्भातली छोटी छोटी गावं खरं तर अशी प्रत्यक्ष कधी बघितली नव्हती, पण मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की प्रचंड गाव, एकेका गावाला 5-5, 6-6 हजार एकर क्षेत्र, एवढी मोठी गावं, एकेका गावाला 1000 एकर गायरान आजही आहे अशी तिथली असणारी परिस्थिती. एकेका गावामध्ये असणारं गोधन खरं तर एवढं प्रचंड की तिथं गाया खंडीनं मोजायच्या, किंवा तुझ्याकडे 20 गायांची एक खंडी आणि किती गाया आहेत ह्या खंडीनं मोजायच्या, अशी आजही असणारी अवस्था कधी तुम्ही विदर्भात गेला तर तुम्हाला बघायला मिळेल. पण अशी अवस्था असताना सगळ्या गावाची जनावरं कोणतरी एकानं गावात त्या गायरांना राखायला घेऊन जायचं आणि संध्याकाळी घेऊन यायचं. आणि तिथल्याही मोठ्या तिथल्या 100 एकराच्या पाटलाच्या घरात जरी आपण गेलो किंवा देशमुखाच्या घरात जरी आपण गेलो आणि अचानक जर बाबा आपल्याला चहा द्यायची पाळी आली तर एकाच्याही घरात मोठ्याच्या तुम्हाला दूध बघायला मिळणार नाही. किंवा जो खंडी चाराय गेलेला माणूस आहे त्याच्यातनं अर्धा कप दूध आणायचं आणि मग ह्या मोठ्या घरातल्या लोकांना चहा द्यायचा, नाही तर कोरा चहा प्यायल्याशिवाय मार्ग नाही. ही विदर्भातली आजही असणारी अवस्था. आणि ज्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे ज्यावेळेला भेटायला गेलो, बाबा का आत्महत्या नेमकी केली आणि त्यावेळेला जी कारणं समोर आली ज्याचा अहवाल मी तुम्हाला सांगेन की प्रामुख्यानं लोक सांगायची की आमच्याकडं कापसाचं एक उत्पादन, प्रामुख्यानं ते निसर्गावर अवलंबून, थोड्याफार प्रमाणात आम्ही सोयाबीन करायचो आणि अचानक ज्या वेळेला आमच्या घरात एखादा खर्च उठवायचा, कोण सांगायचं अचानक आमच्या घरात कोणाला तरी हार्ट अटॅक आला, आम्ही त्या माणसाला घेऊन ऍडमिट करायला घेऊन गेलो, डॉक्टरनं सांगितलं 3 लाख रुपये भरा,
आज पैसे 3 लाख रुपये भरायला नव्हते. खाजगी सावकाराकडनं 5च्या आणि 10च्या व्याजानं जमीन लिहून देऊन आम्ही पैसे काढले आणि तो घरचा पेशंट वाचवायचा प्रयत्न केला. ज्याचं नशीब होतं तो पेशंट वाचला. पैसे भरून सुद्धा नशीब नव्हतं तो पेशंट गेला. पण हे 10च्या व्याजाचं जे पैसे आले ते आजही आम्ही फेडू शकलो नाही. कोणाच्या घरात अचानक लग्न मुलीचं ठरलं, लग्नाच्या मुलीच्यासाठी पैसे उचलून आणले, पैसे भागू शकले नाहीत. जमीन सावकाराच्या गळ्यात गेली. वाडवडिलांची जमीन विकायची पाळी आली. याचा होणारा पश्चाताप, गावात एक सामाजिक प्रतिष्ठा म्हणून जगत असताना आमच्या वाटेला आलेला हा अपमान, घराण्याचा आमच्याकडनं झालेली चूक म्हणावी का अपमान म्हणावा, या द्विधा मनस्थितीत आत्महत्येशिवाय दिसला नसलेला दुसरा रस्ता, हे उत्तर खरं तर तिथल्या लोकांनी त्या ठिकाणी प्रामुख्याने ज्या वेळेला दिलं आणि त्यावेळेला लक्षात आलं की बाबा आपल्या भागात आणि त्यांच्या भागात काय फरक आहे. मी तुम्हाला एवढ्यासाठी ही गोष्ट सांगतोय की ह्या डेऱ्यांचं 10 दिवसाला येणारं जे बिल आहे हे आपल्याकडच्या गोरगरीब माणसाला मोठा. जरा बाजूला घ्या ना, बाजूला एका साईडला उभा करा, एका साईडला उभा करा. प्रत्येकाने एकच चिठ्ठी काढायची आणि साहेबांच्या वेळेला साहेब नाव जाहीर करतील. भाग्यवंताचं नाव साहेब जाहीर करतील. त्यांना आपण सायकली प्रदान केल्या जाणार आहेत. 3 सायकली 3 भाग्यवंत. खाते नंबर 402. मोहन अर्जुन जाधव. एकशे अकरा काढा. सुरेश बाळासाहेब नेचकर. सुरेश बाळासाहेब नेसकर. हेच काय दूध उत्पादक खाते नंबर 804. 804 थांबा सांगते. प्रशांत दादापूर पाटील. या तिन्ही भाग्यवंत जे आहेत त्यांचं आम्ही अभिनंदन करतोय. आपणही टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन. ओके.